गेल्या 10-12 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यामधील चोपडा शहरामधील मुख्य रस्त्यासह कॉलनी परिसरात रस्त्यांची दुरावस्था झाली। खराब रस्त्यांमुळे चोपडा शहरामधील नागरिक त्रस्त झाले असून सध्या नगरपालिकेत प्रशासक असल्यामुळे शहरामधील बरीच विकास कामेही ठप्प झालेत। या त्रासाबाबत नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। चोपडा शहरातले रस्ते जवळपास या 4-5 वर्षांमध्ये अक्षरशः रस्त्यांची चाळणी झालेली आहे आणि गेल्या 5-7 वर्षापासून नगरपालिकेच्या वतीने चोपडा शहरामध्ये खूप मोठे कामं झालेत। जवळपास 6.5-7 कोटी रुपयाचं स्मशानभूमी बांधली आणि जिथं गरज नसताना तिथं पैशांचा अपव्यय झाला। पण याच ठिकाणी जर का चोपडा शहरातले मुख्य रस्ते जर का यांनी चांगले केले असते किंवा बनवले असते तर चोपडेकरांची एक सोय झाली असती, चोपडेकरांची नाराजी दूर झाली असती। खेड्यापाड्यातले लोक इथं बाजारासाठी येतात, लेकर शिक्षणासाठी येतात, अक्षरशः लोकांचे हाल होताना आपल्याला दिसत आहे। नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून काँक्रीटीकरण केले, पेवर ब्लॉक बसवले, तरी पण रस्त्यांची दुर्दशा दिवसेंदिवस जास्तच होते। याबाबत आपण पत्रकार म्हणून कोणत्या नजरेने पाहता? परिस्थिती अशी आहे की शासन या ठिकाणी लक्ष देत नाही। नगरपालिकेच्या वतीने जे कामं झाले पाहिजेत ते इथं झाले नाहीत आणि सध्या 2 वर्षापासून नगरपालिकेला प्रशासन असल्यामुळे किंवा प्रशासनाच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे इथं बोलणारा कोणी नाही किंवा व्यथा मांडणारा कोणी नसल्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आपल्याला दिसत आहे।